ओके, सो लेट्स स्टार्ट. आज थोडासा लेट झाला, गरजच होता ॲक्च्युली. सो डोंट वर्क हार्ड, वर्क इंटेलिजंट. With this quote, we are starting a new topic, fresh topic, and that topic name is function. Okay, so what exactly function does for us? जेव्हा कधी काही स्टेटमेंटचं रिपिटेशन आणि रँडमनेस असेल, तेव्हा आपल्याला फंक्शन्स यूज करायचे. सो व्हेरी सिम्पल अँड स्वीट. बरं, एक क्वेश्चन आहे सगळ्यांसाठी रँडमली. त्याचं तुम्ही एका वर्डमध्ये आन्सर द्यायचा आहे. ओके, लाईन आपल्याला प्रिंट करायची आहे. ओके, हॉरिझॉन्टल लाईन. ही लाईन अशी असेल, स्टार 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 जेवढे याच्यात दिसत आहेत तेवढे. ही लाईन 10 वेळेस आपल्याला प्रिंट करायची आहे, 10 टाइम्स. ठीक आहे. सो हा सीन ऐकता तुम्ही कशाचा वापर करशाल? सीन सिंपल आहे, ए लाईन अँड रिपिटेशन. सो आपण कशाचा वापर करूयात जेणेकरून आपलं काम फुलफिल होईल? पहिलं तर हे नका सांगू की जे एक लाईन आहे त्याचे आपण कॉपी पेस्ट करून 10 वेळेस करा जेणेकरून आपलं काम होऊन जाईल. ओके, कॉपी पेस्ट इज नॉट द आन्सर. नीड रिपिटेशन फॉर 10 टाइम्स. करेक्ट. गणेशचं म्हणणं आहे गणेशचं म्हणणं आहे लूप, अँड एकदम करेक्ट आहे. आता रिपिटेशन आहे, परंतु बॅक टू बॅक नाहीये. एक लाईन झाल्यानंतर मध्ये 2 लाईन्स आहेत, पुन्हा 3 लाईन्स येतील, त्यानंतर 2 तुमच्या स्टारच्या लाईन्स आहेत, पुन्हा 1-2 लाईन येतील, अँड अगेन तुमची स्टारची लाईन आहे. राईट. सो ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, परंतु सिक्वेन्शियली नाहीये. त्याच्यामध्ये रिपिटेशन हे रेग्युलर नाही, तर टप्पे टप्पे त्याचे थोडेसे विचित्र टप्पे आहेत आणि ते सगळे बघता लूप इथे वर्क करणार नाही, कारण लूप एकदम बॅक टू बॅकच काम करणार नाही. एकदाच तो म्हणजे 10 लाईन प्रिंट करून देणार. अशा वेळेस आपल्याला एक नवीन फॅक्टर यूज करावा लागेल आणि तो म्हणजे फंक्शन. सो इथे आपण असं एक फॉर्म्युला त्यासाठी अप्लाय करू शकतो की रिपिटेशन तर आहे बट रँडम आहे. रिपिटेशन आहे बट रँडम आहे. एखादं काम आपल्याकडे खूप नियमित आपल्याला करावं लागतंय, पण ते काही रेग्युलर नाही आहे, ते टप्प्याटप्प्याने आहेत. मग त्या कामासाठी आपण एखादा फ्रेंड हायर करतो, आपला एखादा मित्र असतो. फंक्शन इज इक्वल्स टू आवर फ्रेंड असं आपण समजून घेऊ शकतो. जसे फ्रेंडचे नखरे आहेत तसे फंक्शनचे नखरे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, फ्रेंडला एक नाव असतं, सेम फंक्शनलाही असतं. फ्रेंडला काहीतरी इनपुट द्यावं लागेल, मग तो आपल्याला आउटपुट देणार. राईट. फ्रेंड परस्पर आउटपुट देऊ शकतो किंवा ते आउटपुट आपल्याकडे आणून देऊ शकतो. सो एन नंबर ऑफ सिनारिओ याच्यासाठी आहे. ठीक आहे. आपण नंतर कंपॅरिझन करूयात की हाऊ फ्रेंड अँड फंक्शन्स आर इक्वल. सध्या आपण थोडं पुढे सरकूयात आणि फंक्शन्स कसे रन करायचे, फंक्शन्स कसे आपल्यासाठी हेल्पफुल ठरू शकतील ते आपण बघूयात. फंक्शन खास करून जे रोबोटिक्स असतील त्यामध्ये खूप काम करतील, की एखादा विशिष्ट प्रोग्राम रन करायचा, रँडमली जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आपण रन केलं की ते एक्झिक्यूट होतील. बरीचशी थेरी सांगितली तुम्हाला, एवढ्या थेरीची पण गरज नाही आहे. की तुम्हाला क्लिअर असेल की काय आहे. ज्यांचं सी झालेलं आहे त्यांना तर 100% क्लिअर आहे. ठीक आहे. सो लेट मी स्टार्ट. सो फॉर फंक्शन आपल्याला पहिलं फंक्शन डिक्लेअर आणि डिफाईन करावं लागेल. ओके, वी हॅव टू राईट फंक्शन डेफिनेशन आणि त्याच्या अगोदर त्याचं डिक्लेरेशन. ठीक आहे. त्यानंतरची स्टेप असणार आहे फंक्शन कॉलिंगची. त्यानंतर फंक्शन कॉलिंगची. बर,
फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी हा सिंटॅक्स आपण यूज करणार, DEF, देन फंक्शनचं नाव, देन सम पॅरामीटर्स विल बी देअर, आणि नंतर काही फंक्शनची बॉडी तिथे असणार आहे. आता हे करण्यासाठी आपण असं खूप डिटेलवालं एखादं फंक्शन घेऊ शकतो, जे की रेग्युलर तुम्हाला ट्युटोरियलमध्ये इकडे तिकडे बघायला मिळेल. बट तेच आपण आपलं एक सिम्पल फंक्शन यूज करून बघूया. गरीबाचं फंक्शन असं म्हणूयात आपण त्याला. त्याच्या अगोदर आपण एक छोटस बिलचा फॉर्मॅट बनवूयात, बिल. सो इथे आपण प्रिंट करू, आणि एक प्रोव्हिजन आहे, साई प्रोव्हिजन. त्यानंतर त्यात आपण लिहिणार डेट, सो ती असेल 26 ऑक्टोबर /T/T. बिल नंबर, what will be the bill number? Bill number will be 001. Print, then serial number /T, particulars /T, quantity /T, rate /T, amount. आता एकदा शिफ्ट F10 करतो आणि रन करतो. तुम्ही बघू शकता एक साई प्रोव्हिजन असं दुकानाचं जे बिल आहे. ओके, दुकानाचं बिल आपण ऍक्च्युअली बनवतोय. ज्या दुकानाचं बिल आहे त्या दुकानाचं नाव आपण अशा पद्धतीने प्रिंट केलं. त्यानंतर बिलची तारीख लिहिलेली आहे, बिलचा नंबर लिहिलेला आहे, सिरियल नंबर, पर्टिक्युलर, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. सो सिम्पली आपण एक 3 ते 4 प्रिंटएफ इथे दिलेले आहेत. या प्रिंटएफ मध्ये कोणाला अडचण नसेल तर प्लीज हँड रेज करा क्विकली. ओके, कॉन्सेप्ट मध्ये हँड रेज करण्यासाठी काही अडचण नको यायला. व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट आहे. जस्ट आपण एक, आता हे जे बिल आहे हे एक प्रोव्हिजन म्हणलं की ग्रॉसरीज म्हणतात बहुतेक त्याला. ओके, ग्रॉसरीजचा आहे. मग त्यासाठी एक लिस्ट बनवूयात आपण. ओके, सो याला आपण GI म्हणजे ग्रॉसरी आयटम्स असं लिहूयात, आणि 1-2 आयटमची नावं याच्यात लिहून टाकू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल शुगर, सेकंड वन राईस, थर्ड वन विल बी what we can say wheat, then what नावं सजेस्ट करा. माझा फेवरेट बाबा चिवडा, पण पहिल्यांदा पण केलाच नाही कधी. सो बाबा चिवडा, then बिस्कुट्स. ओके, सो हे झाले तुमचे आयटम्स. दीज आर युअर ग्रॉसरी आयटम्स. नाव सेम वे आपण ग्रॉसरीचे क्वांटिटी सेट करणार, जी क्वांटिटी. ठीक आहे, सो शुगर इन केजीज आपण सेट करणार आहोत. ठीक आहे, तर इथे आपण डायरेक्टली लिहूयात. डायरेक्टली लिहायला असं 10 kg, राईस 5 kg, wheat 20, पावाचोरा एक क्वांटिटी, and then biscuits 5. Then grocery rate of 1 will be there. मग 1 किलो शुगरची किती किंमत आहे तर तुम्हाला माहिती नाही, मी रॅन्डमली टाकतोय, आणि कोणीच हसू नका माझ्या रेट्स. काय आहे 3 लिस्ट आणि 3 वेगवेगळे इनपुट्स आपण प्रोव्हाइड केलेत. सो आय थिंक नो वन शुड हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस. नाउ लेट्स प्रिंट दिस हियर. ओके, सो फॉर प्रिंटिंग लेट्स यूज फॉर एक्स इन रेंज ब्रॅकेट, जेवढे आयटम्स आहेत तेवढे. सो इथे लेन ब्रॅकेट GI कोलन एंटर प्रिंट ब्रॅकेट. आपण इथे x+1 लिहिणार, कॉमा देणार, डबल कोट,
slash t, then comma, then gi box bracket x, comma, double quote slash t, comma, dqty box bracket x, comma, double quote slash t, comma, double quote grate right in that bracket a, comma, double quote slash t, comma, आपण करणार आता gqty box bracket x into gqty box bracket. सो विथ लिटल मागे पुढे तिथे आपल्याला बरेचसे आयटम्स असे दिसतील ओके आलेले. तर यात एक छोटीशी गडबड झाली तर आपण एक काम करू, बाबा चिवडाचं नाव थोडंसं छोटं करूया. and then description आपण BUIS असं तरी करूया. स्लॅश टी देऊन बघू का एकदा. रेट्स मध्ये ही ओके. सो वी हॅव टू कॉम्प्रोमाइज. आपण प्रत्येकाची क्वांटिटी डबल नंबर्स कमी नंबर्सने ना पासेस आहेत आणि क्वांटिटी रेटला आपण अजून एक स्लॅश टी देऊ आणि त्यानंतर अमाऊंट रेटला आय थिंक अजून एक हो भरपूर मागाशी माझी झाली ना. तर आउटपुट सर्वांना दिसतंय असं कन्सिडर करतो. आउटपुट सगळ्यांना 100% कळालं असेल त्यांनी 100% असं लिहा प्लीज. थँक्स फॉर राउंड. आणि ज्यांना नाही कळालं त्यांनी एकदा लिहा 50%, 10%, जेणेकरून ते रिपीट करा. Kriti got 100, Rishi got 100, Kavita got 100, Rohit got 100. रिपीट प्लीज, कोई बात नाही. ओके. हां ते पण एक थोडंसं ज्यांना ज्यांना नाही कळालं ना, बऱ्याच वेळेस असं होतं तर बाकीचे 100 म्हणले आपण कसं काय रिपीट म्हणावं. ओके तर ते बिलकुल त्याचं डोक्यात ठेवू नका. सो दॅट्स गुड. आपण एक प्रिंट केलं साई प्रोव्हिजन ते ज्याला तसं तसं दिसतंय. देन प्रिंट डेट, देन प्रिंट सिरियल नंबर. सिरियल नंबरला इथे सिरियल नंबर दिसत आहे. आपण विशिष्ट अलाइनमेंटसाठी स्लॅश टी यूज केला आणि पर्टिक्युलर सो काही पर्टिक्युलर असं की आपण एंटर केली. देन क्वांटिटी, क्वांटिटी वी हॅव एंटर्ड स्लॅश टी स्लॅश टी स्लॅश टी, तीनदा आपण स्लॅश टी देऊन रेट्स एंटर केले. देन अमाऊंट. ओके तर ही आहे ही लाईन. याच्यानंतर आपण फॉर एक्स इन रेंज लेंथ ऑफ जी आय इन द सेन्स ग्रॉसरी आयटम्स. ओके आणि हे ग्रॉसरी आयटम्स आपण वन बाय वन प्रिंट करणार सगळ्याचे सगळे. ग्रॉसरी आयटम्समध्ये आपण इथे पहिल्यांदा जी आय म्हणजे नुसते ग्रॉसरी आयटम्समध्ये 5 स्ट्रिंग्स दिल्या. शुगर, राईस, वीट हे 2 आयटम. त्यानंतर जी क्वांटिटी म्हणजे थोडक्यात त्यांची क्वांटिटी दिली. त्यानंतर जी रेट म्हणजे त्यांचे रेट्स दिले. आता ते इथे स्टेप बाय स्टेप प्रिंट केले. कसे प्रिंट केलेत ते सांगतो. ओके पहिल्यांदा प्रिंट x+1. x+1 का केलं, कारण x याची सुरुवात 0 पासून होणार. ओके आणि आपल्याला इथे एक असं दिसायला हवं. ओके सो फॉर प्रिंटिंग 1 आपण सिम्पली x+1 लिहिलं, कारण x इन रेंज याची सुरुवात ॲरेच्या रूलनुसार 0 ने होणार. 0 दिसला असतं तर नॉट गुड. आपल्याला x+1 हवं. मग टेम्पररी जी काही संख्या असेल त्यात तो एक मिळवून तिथे दाखवेल.
म्हणजे पहिली संख्या इथे ऑटोमॅटिकली 1 दिसते. मग नंतर कॉमा दिला, एक टॅब इतका डिस्टन्स दिला इथे, पुढे GI इन ब्रॅकेट X. ठीक आहे. तर जे काही ग्रॉसरी आयटम्स आहे, X ची व्हॅल्यू 0 आहे, तर 1 नंबरचा म्हणजे तिथला हा पहिला आयटम इथे प्रिंट होणार. मग पुन्हा 2 टॅब क्वांटिटीसाठी जी क्वांटिटी इन बॉक्स ब्रॅकेट X, त्यानंतर 2 टॅब, त्यानंतर जी रेट, इथे आपण खाली जी रेट दिलेला आहे आणि पुन्हा 2 टॅब्स दिलेत. मल्टिप्लिकेशन हवं होतं, तर मल्टिप्लिकेशनसाठी आपण जी क्वांटिटी, ग्रॉसरी क्वांटिटी X इंटू ग्रॉसरी रेट इंटू X. सो बरोबर जी क्वांटिटी 0 म्हणजे 10 गुणिले 60 आणि इथे तुम्हाला 600 दिसतात. ओके, असंच आहे. 50 गुणिले 50 2500, 20 गुणिले 15 300, 10 गुणिले 65 650, 50 गुणिले 65 3250. ओके, सो असे हे सगळे आयटम दिसायला लागले. सो हे आपण प्रिंट केलेत. ठीक आहे. शिवराज, आता काही अडचण आहे का रे? नो असं टाईप कर. इफ यू हॅव नो प्रॉब्लेम देन टाईप नो. इट्स क्लिअर. ठीक आहे. आपल्याला याच्या खाली टोटल घ्यायचे की एकूण किती क्वांटिटी झाली आणि किती अमाऊंट झालेली आहे. सो वी नीड टोटल. ओके, सो टोटल घेण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. जेव्हा आपण हे प्रिंट करतोय ना, तेव्हाच आपल्याला ते कलेक्ट करावे लागते. ओके, सो वी नीड टोटल ऑफ ऑल क्वांटिटीज. लेट मी चेक समथिंग. ठीक आहे. इथे आपण एक व्हेरिएबल बनवूयात, GQTY सम. जी क्वांटिटी म्हणजे ग्रॉसरी क्वांटिटी सम, त्याची इनिशियल व्हॅल्यू घेतली 0. त्यानंतर ग्रॉसरी अमाऊंट सम आणि त्याची पण इनिशियल व्हॅल्यू घेतो 0. आता लिहितो पहा, जी क्वांटिटी सम इक्वल्स टू जी क्वांटिटी एंटर, देन जी क्वांटिटी, not quantity actually, G rate, G amount sum is equals to we did something like this. आणि आता एक लास्ट प्रिंट घेऊ आपण. त्यामध्ये आपल्याला आता /t कॉमा जी क्वांटिटी मारतो पहिल्यांदा. more slashes there. Okay, अजून एक स्लॅश पाहिजे. वन मोर स्लॅश टी, एक स्लॅश टी हवा आहे. ओके, सो यू कॅन सी दिस. ज्या काही क्वांटिटीज आहेत 10, 50, 20, 20, 20, 10, 50, यांची टोटल 140 आणि रेटची टोटल आहे 7300. सो आता कशी केली आपण, त्यासाठी एक कॉमन जी क्वांटिटी सम ज्याची इनिशियल व्हॅल्यू 0, जी अमाऊंट सम ज्याची इनिशियल व्हॅल्यू अगेन 0 घेतली आणि जसे जसे आपले प्रॉडक्ट्स पुढे पुढे सरकत होते त्या सगळ्या प्रोडक्ट्सला आपण जी क्वांटिटी सम मध्ये ऍड करत गेलो. तशी जी अमाऊंट होती म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन
तर मल्टिप्लिकेशनला सुद्धा सेम आपण अमाऊंट सम मध्ये ऍड करत गेलो आणि मग जी अमाऊंट सम आणि जी क्वांटिटी सम अशा दोन्ही गोष्टी आपण प्रिंट केल्या. ओके. यानंतर आपण एक प्रिंट देणार आहोत सिम्पली थँक्यू फॉर परचेसिंग फ्रॉम अस. इथं असं काहीतरी दिसते आहे. सो आपण एक सिंपल प्रोव्हिजनचं बिल बनवलं इथून ते इथपर्यंत. ओके. हे सगळ्यांना क्लिअर असेल 100% 100 असं लिहा प्लीज क्विकली. पटपट लिहा. ओके गुड. चालेल. आता हे जे बिल आहे हे खूप सुक्क आहे ना, सुक्या पाणीपुरी सारखं आहे. आपल्याला त्यात थोडासा ओलावा आणायचा आहे. तो कसा येईल माहितीये, इथे आपण एक प्रिंट देऊयात आणि डबल कोट मध्ये स्टार पुढे इन2 आणि इथे लिहूयात 20. ओके. शिफ्ट F10 करतो. तुम्ही बघू शकाल इथे साई प्रोव्हिजनच्या खाली असं एक स्टार 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 दिसतं जे की कमी पडलं. मग तुम्हाला कळालं की नाही यार 20 इज नॉट सफिशियंट, लेट्स हॅव 50. सो 50 पर्यंत ती लाईन्स अशा पद्धतीने स्ट्रेच झाली. सेम लाईन आपल्याला डेटच्या खाली सुद्धा हवी आहे. तर मग आपण इथे कॉपी केलं, डेटच्या खाली पुन्हा एकदा प्रिंट, इथे आपण डॅश देणार, शिफ्ट F10 करूयात आणि आता ती लाईन डॅश डॅश दिसायला लागली. ठीक आहे. बरं. त्यानंतर सिरियल त्याच्या खाली सुद्धा एक हवी आहे आपल्याला. मग आपण एक अंडरस्कोरची देऊन बघितली आणि मिळाली आपल्याला. पुढे जी आपली टोटल आहे त्या टोटलच्या आधी आपल्याला सेम लाईन हवी आहे. ते आपल्याला असं काहीतरी देईल. सो लेट्स हॅव इक्वल देअर. आपण तिथे इक्वल देऊ. प्रिंट डबल कोट आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा स्टार देऊ आपण. स्टार इंटू 50. F10. आता तुम्हाला दिसेल की आपण थोडंसं डेकोरेट केलं त्याला. एक साई प्रोव्हिजन दिसतं आहे, मग नंतर एक अशी छोटीशी लाईन दिसते आहे, पुन्हा डेट, पुन्हा त्यामध्ये डिवायडेशन, पुन्हा थोडंसं डिवायडेशन, पुन्हा इथे इक्वल दिला आणि अशा पद्धतीने दिसायला लागलं. आता एवढं दाखवल्यावर कोणी हे डोकं नका लावू की उभ्या लाईन कशा ड्रॉ करायच्या. ठीक आहे. उभ्या लाईन आपल्या फंक्शन मधून थोड्या डिफिकल्ट आहेत प्रिंट करणं. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला इंडिव्हिज्युअली त्या त्या ठिकाणीच विचार करावा लागेल. दिस इज ऑल अबाउट हॉरिझॉन्टल रो. ओके. सो हॉरिझॉन्टल रो आपण इथे प्रिंट केल्यात, परंतु त्यांचा सिक्वेन्स पहा. एक लाईन, मग प्रिंट, पुन्हा दुसरी प्रिंट, पुन्हा तिसरी प्रिंट, त्यानंतर एकदम 5 लाईन आहेत, त्यानंतर एकदा प्रिंट झाली, मग इथे प्रिंट झाली. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर असं ठरलं की अरे यार ही लाईनची रुंदी जी आहे ना ती एवढी नव्हती पाहिजे, 50 नव्हती पाहिजे, कमी पाहिजे काहीतरी. ठीक आहे. मग कमी पाहिजे ना, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, इथे या आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ते 50 ऐवजी 45 करा. ओके. टाइम तुमचा जातोय की प्रत्येक ठिकाणी 45 45 45. इन्स्टेड ऑफ दॅट वी हॅव अ टेक्निक. कोणती टेक्निक? त्याला म्हणायचं आपल्याला फंक्शन टेक्निक. तर आपण ह्या सगळ्या लाईन सध्या डिलीट करणार. ओके. लेट्स डिलीट ऑल दिस लाईन. ठीक आहे. आणि आपण ह्या सगळ्यांच्या वर एक फंक्शन डिक्लेअर करणार. ओके. ते फंक्शन काय असेल तर तुम्ही त्याला फक्त सांगा स्टार. ओके. आणि तो तुम्हाला विशिष्ट वेळेस ते प्रिंट करून देईल. तर इथे आपण असं लिहायचं आहे बघा, केअरफुली बघा, आता नवीन टॉपिक स्टार्ट होतोय. तर इथे DEF इज अ कीवर्ड फॉर डिक्लेअरिंग फंक्शन. फंक्शनचं नाव आपण देणार HR फॉर हॉरिझॉन्टल रो. तुम्ही काही नाव घेऊ शकता इथे, पण शॉर्टकट आहे, मस्त आहे. आतमध्ये तुम्ही एक कॅरेक्टर इनपुट घ्या की जी काही लाईन आहे ती कशाची असणार आहे. ओके. सो इथे आपण एल असं लिहूयात. ओके. सो एक काम करू, एस लिहू. एस फॉर स्टाईल. एस फॉर व्हॉट? स्टाईल. कोट कोलन एंटर, then print, then s, then into,
then 10. So if not 10, 50. लिहितो HR, डबल कोट मध्ये लिहितो स्टार, सेव्ह, शिफ्ट F10. बघा, साई प्रोव्हिजनच्या खाली तुम्हाला स्टार स्टारची लाईन दिसायला लागली. अजून बाकीच ठिकाणी आली नाही, परंतु तिथे ती दिसते आहे. राईट. त्यांनी नेमकं केलं काय आणि कुठे कुठे काय काय नेमकं चेंजेस झाले, काम करू आपण सगळीकडेच घेऊन टाकू. स्टार घेऊ, कुठे इक्वल घेऊ, कुठे डॅश घेऊ. We need a line like this. No, not this. Dash here. Star. And at last, Shift F10. पुन्हा एकदा डेकोरेट केला आपण. आता तुम्ही सांगा की ही लाईन किती लांब हवी आपल्याला. आपण कमी करायच्या विचारात आहोत की यार एवढी लेंदी नको. लेट्स रिड्यूस दिस. तर मी आता एकाच ठिकाणी हा नंबर चेंज करेन. 50 ऐवजी 40 करेल. शिफ्ट F10 आणि तुम्हाला दिसेल की लाईनची रुंदी कमी झाली. नंतर पुन्हा वाटलं की नाही यार थोडी जास्तच पाहिजे बरं का. नॉट 40. लेट्स हॅव 45. तुम्ही बघू शकता 45 झाली. लगेच सगळीकडे इन्क्रीज झाली. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ फंक्शन आपण जे रिपीटेड टास्क आहे हे खूप इझिली हँडल केला. आता कसं केलं ते आपण चेक करूयात. व्हॉइस लॅग होतोय माझा. व्हॉइस येतोय क्लिअर सर्वांना? येस, हँड रेस केलेला आहे. येस. सो हाऊ दिस फंक्शन वर्क्स आपण बघूया. सो व्हेरी फर्स्ट ही एक लाईन आहे DEF फॉर डिफाईन, देन स्पेस, देन नेम फॉर ए फंक्शन. फंक्शनचं नाव इथे असणार आहे. एक ब्रॅकेट असेल, ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला काही गोष्टी डिक्लेअर करायच्या. ठीक आहे. यांना तुम्ही म्हणणार, दोन नावाने याला ओळखलं जाईल. एक तर याला काही जण आर्ग्युमेंट्स म्हणतात, आर्ग्युमेंट्स, किंवा याला काही जण पॅरामीटर म्हणतात. काही म्हणा, ओके, बोथ सेम आहेत. सो वैयक्तिक मी पॅरामीटर असंच प्रेफर करतो दरवेळेस. सो आपण याला पॅरामीटर म्हणत जाऊया. ओके. सो हे आहेत पॅरामीटर. सो एक पॅरामीटर आपण तिथे S नंतर T लिहिला. तर आता दोन पॅरामीटर्स रिक्वायर्ड आहेत की हा फंक्शन कॉल करताना तुम्हाला दोन गोष्टी द्याव्या लागतील. एक जाईल ती S मध्ये आणि दुसरी जाईल T मध्ये. सो थोडक्यात इथे आपण त्या फंक्शनसाठीचे इनपुट प्रोग्राम करून ठेवतो आहोत की हा फंक्शन कॉल करण्यासाठी तुम्हाला एवढ्या गोष्टी द्याव्या लागतील. एक S मध्ये जाईल, दुसरी T मध्ये जाईल. काय असेल तिथे काही असेल, इंटिजर असेल, फ्लोट असेल, एनी स्ट्रिंग असू शकते, लिस्ट असू शकते, ट्युपल्स असू शकेल, एनिथिंग. सो फॉर नाऊ आपण त्याला एक जस्ट स्ट्रिंग पास करतो आहोत आणि स्ट्रिंग मध्ये आपण त्याला स्टार दिला. ओके. सो S मध्ये ते इनपुट आलेलं आहे. कोलन दिला, त्याच्या खाली तुम्हाला फंक्शनची बॉडी द्यावी लागेल. तर इथे इंडेंटेड बॉडी असेल ज्यामध्ये खूप सारे प्रिंट्स असू शकतील, फॉर असू शकेल, इफ असू शकेल. म्हणजे अगदी आपण आतापर्यंत जे काही शिकलो सगळीच्या सगळी 100% प्रोग्रामिंगचा जोर तुम्हाला इथे लावायचा असतो आणि मग हा फंक्शन रेडी होईल. ठीक आहे. याला जसं आपण अगोदर म्हणलो होतं ना फ्रेंड, तसंच याला तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या प्रोग्राम मधला एक हा सब प्रोग्राम आहे. आपल्या प्रोग्राम मधला एक छोटासा प्रोग्राम आणि त्याला कॉल करण्यासाठी हे नाव आहे. ठीक आहे. बरं, प्रिंट काय करेल तो, तर इथे तुम्ही एसचं इनपुट दिलेलं आहे, तेच एस इथे यूज करेल. इंटू 45 टाइम्स तो ते प्रिंट करेल. आफ्टर प्रिंटिंग हा फंक्शन एंड होऊन जाईल. याला म्हणायचं फंक्शन डिक्लेरेशन. ही जी फर्स्ट लाईन आहे याला म्हणा तुम्ही फंक्शन प्रोटोटाइप. हे प्रोटोटाइपची मजा नाहीच आहे. खरं तर प्रोटोटाइप तुम्ही इतर काही प्रोग्रामिंगमध्ये बघितलं असेल, स्टार्टिंगला तुम्हाला व्हॉइड लिहावं लागतं, इंटिजर लिहावं लागतं. जर ऑब्जेक्ट ओरिएंटेशन असेल तिथे पब्लिक, प्रोटेक्टेड, अशा बऱ्याचशा गोष्टी लिहाव्या लागतात. तिथे प्रोटोटाइपची मजा आहे. परंतु इथे आता खूपच शॉर्टकट आहे.
ओके. सो वन सेक आपण डिस्कस करूयात. सो HR आणि बॉक्समध्ये एस प्रिंट केलाय. देन आपण HR कॉल केला, स्टार दिला आणि तेवढ्या वेळेस त्याने आपल्याला तेवढ्या वेळेस इन द सेन्स इथं फिक्स करून दिलेलं आहे तेवढ्या वेळेस ते प्रिंट झाला. HR स्टार HR HR HR. आपलं लेंथ एकदा सेट करायची मेहनत वाचते आहे. ही जी लाईन आहे जी आपण या ठिकाणी लिहिलेली आहे याला म्हणायचं आपल्याला फंक्शन कॉल. आपल्याला फंक्शन कॉल इथे आपण त्याला कॉल केलं. जेव्हा HR असं म्हटलं त्याने बघितलं पूर्ण प्रोग्राम मध्ये HR कुठे दिसतो का? दिसला. त्याच्या प्रोटोटाइप मध्ये एक पॅरामीटर आहे. हो येस. तुम्ही पण पास केला. येस. त्या पॅरामीटरचं प्रिंटिंग आहे आणि ते प्रिंटिंग त्याने तुम्हाला करून दिला. सो जेवढ्या वेळेस तुम्ही HR कॉल केलं तेवढ्या वेळेस तुम्हाला ते मिळणार. सध्या वन लाईन आहे त्यामुळे कदाचित एवढे विशेष वाटलं नसेल. बट स्टील हा प्रोग्रामिंगचा म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंगचा खूप इम्पॉर्टंट असा कोर आहे. कुठलीही प्रोग्रामिंग या फंक्शन मेक्स इट इझी ऑलवेज. ओके ओके. सो आतापर्यंत हा जो फंक्शनचा एक बेसिक प्रोग्राम आहे ज्यांना कळाला असेल त्यांनी 100% असं लिहा. हा. सो याचं म्हणणं आहे शिवराजचं, सर फंक्शन डिक्लेअर करताना दिलेला प्रिंट आउटपुटला येत नाही का? ओनली कॉल केला. शिवराज माईक ऑन करून बोललास तरी चालेल ना? हॅलो सर. हा बोला. तर ते सुरुवातीला डिक्लेअर केलं ना डिफ HR इंटू ब्रॅकेट यस. हा हा. तिथं जर सर तिथं प्रिंट दिलाय तो प्रिंट आउटपुटला येत नाही ना? नाही नाही आउटपुटला नाही येत नाही. ते काम कॉलिंग केलं वाला त्याने. थोडा ओके. येतो. कॉलिंग मध्ये HR लिहिला आपण फक्त. HR ने तो इथे पोहोचला. इथून त्याने S कॅप्चर केला आणि S इंटू 50 करून दिलं सिम्पली. ओके. हा. सो दिस इज वन ऑफ द. आता आपण यामध्ये पॅरामीटर पास केले. इन केस आपण पॅरामीटर पास नाही केले ओके सो आपल्याला प्री डिफाईन काही द्यायची इच्छा असेल. फॉर एक्झाम्पल बघा यार दरवेळेस मला इथे काही ना काहीतरी द्यावंच लागतंय. एक तर डबल कोड देतोय, स्टार देतोय, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके सो असं नकोय. जर मी काही नाही दिलं लेट्स से इथे मला नाही द्यायचं काहीच. ओके तू ठरवून घे काय करायचं ते. तर मग एक प्री डिफाईंड आपण इथे सेट करायचं. कसं तर HR इज इक्वल्स टू डबल कोट मध्ये आपण सेट करणार जब कुछ भी नाही तब ये. ओके तर इथे बघा HR च्या मध्ये काहीच पास नाही केलेलं. ओके नो पॅरामीटर्स आर देयर. शिफ्ट F10 करूयात आणि त्याने तुम्हाला त्याच्या जागी डॅश 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 दाखवून दिला. ओके सो याला आपल्याला म्हणायचं डिफॉल्ट पॅरामीटर. कसं केलं डिफॉल्ट? सो S इज इक्वल टू इथेच व्हॅल्यू सेट केली. दिस इज युअर डिफॉल्ट. अजून आपली थोडी मेहनत वाचलेली आहे. जिथे आपल्याला कस्टमायझेशन हवं आहे तिथे तुम्ही कस्टमाइज द्या. तुम्हाला डॅश व्यतिरिक्त काही वेगळं हवं आहे तुम्ही टाईप करा. स्पेसिफिक डॅश हवा आहे तर तुम्ही ते द्या. सो डिफॉल्ट पॅरामीटर इज दिस. ओके सो चॅट बॉक्स मध्ये आपण प्रोग्राम कॉपी केलेला आहे. सो वी कॅन रन दॅट. तो फंक्शन इज अप टू दिस. ओके नेक्स्ट काय आहे आपण बघूया आता. हॉरिझॉन्टल रो. ओके स्ट्रिंग पॅरामीटर. तर आपण सध्या जे काही केलं ते स्ट्रिंग पॅरामीटर्स पास केले. एक स्टार आपण तिथे दिलेला आहे. ओके याच्या व्यतिरिक्त स्टार असं देऊ शकतो आपण. ओके स्टार कसं द्यायचं आहे ते पहा. तो एकदम नवीन आपण काहीतरी देऊ आता. हा आता एक लक्षात घ्या बरं का प्रत्येक प्रोग्रामचा आहे ना किंवा प्रत्येक टाईपचा
ऍप्लिकेशनचा जर विचार करत बसलो ना तर आपला बराच वेळ जाईल. त्यामुळे आपण जस्ट एक छोटे छोटे टॉपिक समजून घेऊया. जसं आता इथे कीवर्ड आर्ग्युमेंटसाठी एक सिंपल प्रोग्राम तुम्हाला फक्त करून दाखवतो. याचं ऍप्लिकेशन तुम्ही थोडंसं डोकं लावा आणि कुठे त्याचा वापर आपण एक्झॅक्टली करू शकतो ते सजेस्ट करा. ठीक आहे. सो मी हा प्रोग्राम पूर्णपणे डिलीट करतो. मला फक्त एखादं प्रिंट लागेल छोटासा. प्रोग्रामचं नाव देतो. मल्टी असं काहीतरी केलं आपण. याच्या आतमध्ये आपण एकापेक्षा जास्त पॅरामीटर घेऊ शकतो. लाईक ए कॉमा बी कॉमा सी असे आपण 3 पॅरामीटर्स घेतले. ठीक आहे. आणि इथे प्रिंट ए प्लस बी प्लस सी असं दाखवून दिलं. इथे मल्टी कॉल करतो, ब्रॅकेट देतो आणि संख्या लिहितो 5,6,7. आता रन करतो. सिम्पली 18 अशी बेरीज दाखवून दिली. कशी दाखवली? मल्टी जेव्हा कॉल केलं तेव्हा त्याने शोधलं मल्टी कुठे दिसतंय का? हो दिसतंय तर त्याच्या आतमध्ये 3 पॅरामीटर्स रिक्वायर्ड आहेत. मग इथे 5, 6, 7 त्याला मिळालेत. त्या 5, 6, 7चं त्याने बेरीज करून तुम्हाला दाखवून दिली. आय थिंक एव्हरीवन शुड बी क्लिअर विथ दिस. यात आपण एक शहाणपणा करूयात. इथे 3 पॅरामीटर आहेत आणि आपण 4 देऊयात एक्स्ट्रा. शिफ्ट F10. तर तो तुम्हाला दाखवणार एरर. ओके. आणि एरर पण खूप क्लिअर समजून सांगितलं. मल्टी टेक्स्ट 3 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 4 वेअर गिव्हन. तो 3 घेणार पण तुम्ही 4 दिले आणि त्याला ते पचलं नाही. ओके, अपचन झालं. बरं. दुसरं, त्याला 3 पॅरामीटर्स हवेत आणि तुम्ही 2च दिले. शिफ्ट F10. मल्टी मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट्स. आता त्याला उपासमार झाली कारण त्याला 3 पाहिजे होते, तुम्ही 2च दिले. सो जेवढे पॅरामीटर ठरलेले आहेत तेवढे देणं गरजेचे. ओके. बरं. यात असं आहे की बऱ्याच वेळेस प्रोग्राम्स हा थोडासा साशंक असतो आणि इट्स नॉट फिक्स की यार कोणता पॅरामीटर यूज होईल म्हणून. तर मोस्टली असं समजा 4-5 अक्षर दिले जाणार. किती? 4-5 अक्षर म्हणलो मी, सॉरी, 4-5 शब्द. 4-5 शब्द दिले जाणार. ते मी काय लिहितो स्टार एल. काय लिहिलं इथे? स्टार एल. प्रिंट एल बॉक्स 1. प्रिंट एल बॉक्स 1. याच्या आतमध्ये आपण डबल कोट मध्ये काही टेक्स्ट लिहूयात. गणेश, महेश, सुरेश. शिफ्ट F10 करतो आणि त्याने तुम्हाला एक शब्द दाखवून दिला, तो म्हणजे महेश. ओके. आता इथे विशेष हे थोडं समजून घ्या की आपण जसं अगोदर डिस्कस केलं होतं की वी आर नॉट हिअर टू लर्न ओनली प्रोग्रामिंग. आपण प्रोग्रामिंग आणि त्याचे 100-60 कीवर्ड्स पाठ करून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आलेलो नाहीये. आपण एक्झॅक्ट कशासाठी आलेलो आहे? तर प्रोग्रामिंगची लिटरसी अचीव करण्यासाठी. सो हाऊ इट वर्क्स. इथे मल्टी हे फंक्शन जेव्हा कॉल केलं तेव्हा तुम्ही 1, 2, 3, 4 पॅरामीटर पास केले. ओके. सो ऑल दिस पॅरामीटर पास्ड इनटू दिस वन, ओके, की आर्ग्युमेंट्स आपण असायला म्हणू शकतो. 1 सेकंड. ओके, सो लेट्स कंटिन्यू. सो इथे आपण 1, 2, 3, 4, 5 असे 5 पॅरामीटर्स पास केले.
5च्या 5ही पॅरामीटर याच्यामध्ये आलेले आहेत. हा कॉन्सेप्ट ज्यांचं सी झालेलं आहे त्यांना माहिती असेल, पॉइंटर अशा नावाने ओळखला जातो. आणि इथेही तसंच काहीतरी झालं. त्याने सगळेचे सगळे पॅरामीटर घेतलेत, एका लिस्ट प्रमाणे तो त्याला ट्रीट करतो आहे. त्या लिस्ट मधला L(1), ओके, ॲरेमध्ये जनरली पहिली जी व्हॅल्यू असते ती L(0) ने कन्सिडर केली जाते. दुसरी जी असते ती L(1), आणि L(1) म्हणजे त्याने महेश दाखवला. इथे 2 देतो तो तुम्हाला सुरेश दाखवेल. एकाच वेळेस तुम्हाला 3-4 प्रिंट करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता. L(2) देन L(1). ठीक आहे. आता याला आपण एक स्पेसिफिक पद्धतीने यूज करू शकतो. कसं? ओके, इथे बऱ्याच वेळेस आपल्या फॉर्म्ससाठी म्हणा किंवा तुमच्या ऑनलाईन डेटा व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी युजरला तुम्ही नाव विचारता आणि युजर नाव टाकताना असं काहीतरी टाकतो, गौरव बाबासाहेब धमाले, आणि सर्टिफिकेटवर तुम्हाला हे प्रिंट करायचं. यू वॉन्ट टू प्रिंट इट ऑन सर्टिफिकेट. सर्टिफिकेटची मेथड ऑलवेज आपण अशी काहीतरी फॉलो करतो की पहिल्यांदा आडनाव आलं पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल सरनेम शुड बी देअर, देन नाव आलं पाहिजे, आणि त्यानंतर वडिलांचं नाव आलं पाहिजे. तो अशी काहीतरी सिस्टम आपल्याला मिळाली पाहिजे. जेव्हा कधी मी असं नाव त्याच्यात पास करेल तेव्हा त्याने मला असं प्रिंट करून द्यायचं. इथल्या इथंच हा दुसरा शेवटचा जो शब्द आहे तो पहिल्यांदा, जो पहिला आहे तो दुसऱ्यांदा, आणि त्याच्यानंतर तिसरा. ठीक आहे. सो हाऊ इट्स पॉसिबल, इथे आपण एल असं काहीतरी लिहूयात. P is equals to L dot split बघा आता इथे गौरव बाबासाहेब धमाले, तर त्याने मला धमाले गौरव बाबासाहेब असं दाखवून दिलं. म्हणजे आडनाव बरोबर त्याने स्टार्टिंगला घेतलं. ओके, देन आफ्टर जे नाव होतं ते नावाच्या ठिकाणी असंच पाहिजे है ना. दुसरं एखादं नाव पास करता याच्यात, गणेश सुभाष गीते. ओके, अँड यू कॅन सी दिस. इथे आपण एक काम करूयात, शिफ्ट F10 करतो, तो काय दाखवेल, गीते त्याने स्टार्टिंगला घेतलं, त्यानंतर गणेश घेतला, आणि त्यानंतर सुभाष घेतला. ओके, सो तुम्ही पास केलं आणि त्याच्यानंतर इथे काहीतरी प्रोसेस केली आणि उलटी पलटी पलटी मारून तुम्ही ते काम केलं. याच्या व्यतिरिक्त असंही काहीतरी होऊ शकेल की आम्हाला फक्त इनिशियल्स हवेत. ओके, की जसं बऱ्याच वेळेस असं राहतं बघा की गौरव बाबासाहेब धमाले, तर GB धमाले आडनाव घ्यायचं, आणि पहिले जे 2 लेटर्स आहेत त्यांचं फर्स्टच कॅरेक्टर आपल्याला पिक करायचं. आपण तेही करू शकतो. तर इथे P of 0 of 0, P of 0 म्हणजे 1 of 0 and P of 2. आता बघा, GS गीते, गणेश सुभाष गीते पूर्ण नाव देणार आणि तो तुम्हाला फक्त शॉर्टकट दाखवेल. विथ द हेल्प ऑफ फंक्शन वी आर डुईंग दिस. सो पहिलं तर आतापर्यंत म्हणजे आता हे जे शेवटचं लॉजिक झालं हे 100% कळालं असेल तर प्लीज 100 टाईप करा. ज्यांना नसेल कळालं सो बिंदास सांगा, रिपीट इट सो आय कॅन रिपीट इट. ओके, 50% असेल 50 तुम्ही रिपीट करू शकता. ओके, सो व्हेर इज कोमल? रोहित, येस रोहित इज देअर. समाधान किधर आहे त्याने सांगितलं, ऋषीने सांगितलं. श्रुती, येस श्रुती इज देअर. शिवराज, अरे कोमल कुठे आहे रे? शी लेफ्ट आय थिंक. ओके,
ओके, इज नॉट देअर. सो हे झालं आपलं फंक्शन. ओके, तर इथे आपण एक आर्ग्युमेंट पास, मल्टिपल आर्ग्युमेंट पास केले स्टार देऊन. ठीक आहे, सो स्टार देऊन आपण अगोदर केलं होतं. नंतर आपण नुसतं एलने हे यूज केलं. ॲक्च्युली आता ही पूर्ण एकच स्ट्रिंग होती त्यामुळे तसं झालं बरं का. जर आपण स्टार लिहून हे करायचं विचारत असतो तर मग मात्र आपल्याला इथे ना असं लिहावं लागलं असतं की गणेश वेगळा, सुभाष वेगळा अँड देन गीते वेगळा. इथे आपण ते असंही करू शकलो असतो की 3 नावं घ्यायचे, फर्स्ट, मिडल आणि लास्ट, FML, आणि मग नंतर याचं डिव्हिजन करून एक्सेट्रा एक्सेट्रा आपण ते दाखवू शकलो असतो. सो दिस इज ऑल अबाउट, ऑर नॉट ऑल अबाउट फंक्शन, बट बरंचसं फंक्शनच्या बाबतीत आपण कव्हर केलेलं आहे. उद्या आपण थोडंसं उरलेलं कव्हर करूयात. सो आज इथे थांबणार आहोत. बिफोर लिव्हिंग तुमच्या सगळ्यांसाठी एक 2 प्रोग्राम्स. एक फंक्शन तुम्हाला सिम्पली असं बनवायचं आहे की ज्यामध्ये मी असं काहीतरी लिहेल, फॅक्ट. ओके, बी केअरफुल हा. फॅक्ट आणि 5 लिहिल्यानंतर मला तुम्ही असं प्रिंट करून दाखवायचं. थोडक्यात आउटपुट डायरेक्टली आलं पाहिजे 120. थोडक्यात फॅक्टोरियल आला पाहिजे. आय नीड फॅक्टोरियल द्या. ठीक आहे. दुसरा एक फंक्शन असं बनवायचं आहे तुम्ही, फॅक्टर्स, ज्यात 120 अशी संख्या जर पास केली तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, त्यानंतर 7 नाही, 8 1 8, 4 8 8, त्यानंतर 10, 15, 20, 30, 60, 40 पण 7 आणि 120. थोडक्यात त्या संख्येचे सगळे फॅक्टर तुम्ही प्रिंट करायचे बॅक टू बॅक. सो प्रोग्रामचा पर्पज कळाला सर्वांना? एकदा हँड रेज करा प्लीज. प्रोग्राम काय विचारलं ते कळालं? असं किती जण? ज्यांना नाही कळालं त्यांनी माईक ऑन करा आणि पुन्हा सांगतो मी की प्रोग्राम नेमकं करायचं काय. येस, प्रोग्राम व्हेरी सिम्पल आहे. एकच फंक्शन बनवायचं, 2 फंक्शन बनवायचे. एका फंक्शनचं नाव DEF फॅक्ट असं राहील. एक संख्या पास केली जाईल. तुम्ही खाली काहीतरी जुगाड करा. जुगाड करून तुम्हाला प्रिंट करायचं आहे फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे डिस्कस झालेलं आहे आपलं 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, आणि त्याचा आन्सर 120 असं दिसलं पाहिजे. अँड देन दुसरं फंक्शन फॅक्टर्स, ज्यात तुम्हाला फॅक्टर्स प्रिंट मिळाले पाहिजे. असे हे 2 प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला हवा आहे. सो कोणाला काही डाऊट असेल लगेच माईक ऑन करून विचारा. आणि ऑल क्लिअर असेल सो प्लीज एकदा ऑल क्लिअर असेल या. Okay. Yes, Shruti is all clear. Kavita is all clear. Rohit is all clear. Samadhan is all clear. Ganesh is all clear. Okay, so guys, we are leaving. So काही असतील अडचणी सो उद्या आपण डिस्कस करा. ओके, सो गुड बाय. थँक यू ऑल ऑफ यू. थँक अ लॉट. ओके.